नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वधूवर सूचक मेळाव्यामध्ये मुक्ता ही स्टेजवर बोलण्यासाठी आलेली असते आणि ती आपल्या फॅमिलीची ओळख करून सर्वांना फॅमिलीबद्दल सांगत असते। पण मुक्ता मनात विचार करत असते की माझ्यातील जे काही सत्य आहे ते मी सर्वांसमोर सांगू की नको म्हणून, आणि जर सांगितले नाही तर आईसुद्धा माझ्यावर रागवेल म्हणून मुक्ता ही माधवीकडे बघत असते आणि माधवी ही मुक्ताला सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी लावत असते। मुक्ता मात्र त्याबद्दल काही सांगत नाही आणि जे काही आहे ते तुम्ही माझ्या फॉर्ममध्ये वाचून घ्या असे बोलून मुक्ता आपल्या जागेवर येऊन बसते। त्यानंतर एक मुलगा हा स्टेजवर बोलण्यासाठी येतो आणि माधवीला वाटते की खरंच हा मुलगा खूप छान आहे आणि तो आपल्या मुक्तासाठी नक्कीच चांगला असेल म्हणून मुक्ता आणि तो मुलगा एकमेकांबरोबर बोलत असतात। तर माधवी आणि गुरु हे सर्व बघून खुश होत असतात। गुरु म्हणतो की मला भूक लागली, चला आपण जेवायला जाऊया म्हणून गुरु आणि माधवी नॉनव्हेजच्या ह्या पंक्तीकडे आलेले असतात। आणि तर गुरु म्हणतो की अगं माधवी, तुला चष्मा लागली की काय, तू मला नॉनव्हेजच्या पंक्तीकडे घेऊन आली। तर माधवी म्हणत असते की अहो त्या मुलाची फॅमिली आहे ना ती नॉनव्हेज असते आणि त्यामुळे त्या मुलाच्या आईबरोबर माझे बोलणे झाले। आणि तर गुरु म्हणतो की आता आपल्या मुक्ताचं अवघड होईल। तर माधवी म्हणते की नाही हो। तर माधवी आणि गुरु हे मुक्ता आणि तो मुलगा जिथे गप्पा करत असतात तेथे येतात आणि माधवी त्या दोघांना गप्पा करत पाहून त्यांची दृष्ट काढते। तेवढ्यात मुक्ताचा मोबाईल खाली पडतो आणि मुक्ता टेबल खाली वाकायला जाते। तर त्या मुलाला वाटते की मुक्ताची डोकं आता टेबलला लागेल म्हणून तो लगेच आपला हात मुक्ताच्या डोक्याखाली घालतो। माधवी आणि गुरु हे सर्व बघतात आणि माधवी म्हणते की खरंच हाच मुलगा आपल्या मुक्ताची काळजी घेऊ शकतो म्हणून सर्वजण खूपच खुश होतात। त्यानंतर इकडे गुरु आणि माधवी घरी येऊन खूप हसत असतात। तर मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते की काय झाले, तर गुरु झालेला सर्व प्रकार हा मुक्ताला सांगतो। माधवी सांगत असते की अगं त्या मुलाला स्वयंपाकसुद्धा खूप छान येतो कारण माधवीला तो मुलगा खूपच आवडलेला असतो। तर लगेच गुरु विचारतात की अगं काय बनवले होते त्यांनी, तर लगेच माधवी सांगते की सोशल मीडियावर त्याने शिकरण बनवून टाकले होते। तर गुरु म्हणतो की अगं शिकरणाची कुठं रेसिपी असतात का म्हणून सर्वजण हसू लागतात। तेवढ्यात त्या मुलाच्या घरच्यांचा फोन येतो आणि माधवी फोन घेते तर त्यांनी स्पष्ट नकार दिलेला असतो म्हणून माधवी नाराज होते। तर मुक्ताला समजलेले असते की नक्की त्या मुलांचा काय होकार असणार। तर लगेच माधवी म्हणते की अगं तू त्या मुलाला खूपच आवडली पण तुमची पत्रिका जुळत नाही। तर मुक्ता म्हणत असते की अगं आई, त्या फॉर्ममध्ये मी माझी पत्रिका ही जोडलीच नव्हती, मग पत्रिका कुठून जुळणार। मी अगोदर विचार केला की अगोदर मन जुळले पाहिजे नंतर आपण ग्रह जुळायचे बघू। तर माधवीचे खोटं तिच्या समोर येते आणि आईने सुद्धा ती माहिती फॉर्ममध्ये भरली सुद्धा नाही आणि मी सुद्धा त्या फॉर्ममध्ये ती माहिती तिने मला सुद्धा भरून दिली नाही। पण जेव्हा आम्ही एकमेकांबरोबर गप्पा करत होतो तेव्हा मी त्या मुलाला सर्व काही सांगून टाकले। तर लगेच गुरु हा माधवीवर चिडतो। माधवी, अगं तू असे का करतेस, तू ही माहिती का मुद्दाम फॉर्ममध्ये भरली नसेल आणि जर त्या मुलाने आपल्या मुक्ताला जर पसंत केले असते त्यानंतर त्याला हे सर्व समजले असते तर काय अनर्थ घडला असता जर मुक्ताने त्याला हे सर्व सांगितले नसते तर माधवी खूप रडायला लागते आणि माझ्या मनाचा हा हेतू नव्हता। मला असे वाटले की दोघं अगोदर एकमेकांबरोबर गप्पा करतील, एकमेकांना भेटतील आणि पसंत करतील, मग शांतपणे हे सर्व सांगता येईल। तर तेजसे मुक्तासुद्धा खूप रडत असते आणि माधवीसुद्धा। माधवी म्हणते की लहान सहान गोष्टी नंतर सांगितल्या असत्या। तर मुक्ता चिडते आणि आई तू विसरतेस का की तुझी मुलगी कधीही आई होऊ शकणार नाही। तर सर्वांना आणखीनच धक्का बसलेला असतो कारण सत्य शेवटी सर्वांसमोर आलेलेच असते। मुक्ता रडतच म्हणत असते की प्रणवला सुद्धा मी आवडले होते, आमचा साखरपुडा सुद्धा झाला होता, पण ऐन लग्नाच्या वेळेस त्याला हे सत्य समजले आणि ते सुद्धा हा दुःख नाही लपवू शकला आणि हे सत्य सुद्धा। आणि जर मी एखाद्या मुलाला आवडले आणि हे सत्य त्यांच्यात पचवण्याची ताकद नसली तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतीलच ना। आणि आई, लग्न करून कुठे काही होत असते, मी तुमच्याबरोबर सुखात आहे, मग तू काय आपल्या लग्नासाठी परक्यांबरोबर इतकं खोटं बोलत असते आणि आई नको करू असे म्हणून मुक्ता ही आईला मिठी मारते आणि समजावते। माधवी म्हणते की अगं मुक्ता, आईबाप आयुष्यभर नाही पुरत। मुक्ता म्हणते की अगं आईबाप जरी आयुष्यभर नसले पुरत पण ते सत्य आहे ना।
तर लगेच इकडे मुक्ता ही माधवीला मिठी मारते आणि माधवीला म्हणत असते की आपल्याला नात्यांची ही दोर घट्ट बांधायची, तोडायची नाही. त्यामुळे मी असं ठरवलं, माझं लग्न जेव्हा होईल तेव्हा होईल, पण माझ्या आयुष्याचा जोडीदार मला नक्की मिळेल. पण आई, तू इतकं टेन्शन घेऊ नको. तू जेव्हा मला सांगशील तेव्हा मी या स्नेहसंमेलनाला नक्की येत जाईल. सोशल मीडियावर तू हवे तेवढे फॉर्म भरून माझा लग्नाचा विषय तू हे पत्रिका सर्व काही व्यवस्थित बघत जा आणि सर्व काही व्यवस्थित सत्य सांगत जा. मी तुझ्या कोणत्याही मागण्यांना मागे घेणार नाही. पण आई, हे सर्व विषय आत्ता सोडून दे. तेव्हा लगेच गुरु म्हणत असतो की आता गोखलेबाईंचा राग घालवण्यासाठी त्यांना काहीतरी आईस्क्रीम खायला घालावी लागणार. तर मुक्ता म्हणत असते की बाबा तुम्ही नका जाऊ, मी आईचा आवडता फ्लेवर घेऊन येते, तेव्हाच तिचा राग जाईल. तर मुक्ता ही बाहेर आईस्क्रीम घेण्यासाठी आलेली असते आणि बाबांचा फोन येतो. बाबाला ती म्हणत असते की मी गाडीने नाही आले, कारण इथे गाडी लावण्यासाठी पार्किंगसुद्धा नाही. तेवढ्यात एक कुत्र्याचं पिल्लू गाडीसमोर येताना मुक्ताला दिसते. मुक्ता लगेच धावतच त्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यात एक मुलगी धावतच त्या पिल्लाच्या मागे येत असते आणि ती त्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. पण एक गाडी अचानक समोरून त्या मुलीच्या अंगावर येत असते. तर मुक्ता घाईने लगेच त्या मुलीच्या अंगाला ही धरते आणि तिला तिच्या अंगावर गाडी जाऊन देत नाही. तर ते गाडीवाल्यांना मुक्ता थांबा म्हणते. तर गाडीचे ब्रेक अचानक दाबल्यामुळे गाडी तेथेच थांबते आणि त्या मुलीचा जीव वाचतो. तर सर्वजण खूपच धावत तेथे येतात. तेथील बायका म्हणत असतात की बघा ना, एका छोट्याशा मुलीला वाचवण्यासाठी तिच्या आईने तिचा जीवसुद्धा धोक्यात घातलं. आई खरंच वेगळी असते, कारण त्या लोकांचा गैरसमज झालेला असतो की मुक्ता हीच त्या मुलीची आई आहे आणि आपल्या मुलीसाठी तिने जीव वाचवला. तर मुक्ता आणि ती मुलगी एकमेकांकडे बघत असतात. तेथील बायका विचारतात की तुम्हीच त्या मुलीच्या आई आहात का? तर मुक्ता काही उत्तर देत नसते आणि तिने आईने जे भविष्य आज पेपरमध्ये बघितलेले असते की आज तुझ्या आयुष्यामध्ये अशी कोणीतरी व्यक्ती येणार आणि त्या व्यक्तीमुळे तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. तर मुक्ताला त्या सर्वाची आठवण होते. तर मुक्ता काहीच उत्तर न देता सईला बाजूला घेऊन जाते आणि सईला म्हणते की अगं तू घाबरली नव्हतीस का? अशी गाडीसमोर का आलीस? तर सई म्हणते की नाही. सई आणि मुक्ता हे एकमेकींकडे प्रेमाने बघत असतात. सई म्हणते की ह्या भुपूला जर काही झाले असते, मग हा जर गाडीखाली आला असता तर, म्हणून त्याला वाचवण्यासाठी मी इथे आले. तर मुक्ता म्हणत असते की हो, आणि तुझं नाव काय? तर सई खुश होऊन सई बोलते आणि त्या भुपूचं नावसुद्धा ठेवतात. तर मुक्ता म्हणत असते की आजपासून तू त्याचा जीव वाचवला, मग तो तुझा भुबू. तर तेवढ्यात जी मुक्ता सईला सांभाळणारी बाई असते ती धावतच येते आणि मुक्ताच्या पाया पडण्यासाठी लागते. तुमचे खरंच खूप उपकार झाले, कारण आमच्या मालकीनबाई खूप ओरडले असतील आणि सईला जर काही झाले असते तर. ती बाई मुक्ताचे आभार मानून सईला म्हणते की सई बेबी, त्या पिल्लाला सोडून दे आणि आता आपल्याला घरी जायचं. सई म्हणत असते की नाही, याला सुद्धा मी माझ्या बरोबर घेणार. तर ती बाई म्हणत असते की अगं मॅडम माझ्यावर रागवतील. सई मुक्ताला बाय करून तेथून निघून जाते. तर हा भाग येथेच संपतो आणि सईचे पूर्ण लक्ष हे मुक्ताकडेच असते. त्यानंतर इकडे सई घरी येते आणि सई बाबांना म्हणत असते की आईला म्हणा की बाबा तू टेन्शन घेऊ नको, होईल माझ्या ज्या मुलाशी लग्न ठरलेले आहे त्या मुलाशी स्वामी नक्की माझ्या आयुष्यात माझा आवडता जोडीदार घेऊन येईन. त्यानंतर इकडे सागरसुद्धा म्हणत असतो की माझ्या आयुष्यातील नाती ही कायम मी गमावली, कारण माझं लग्न जेव्हा मोडले तेव्हापासूनच नात्यांना माझ्या आयुष्यात काहीच अर्थ राहिलेला नाही. तर सई, मुक्ता आणि सागर यांच्या आयुष्याला कशी सुरुवात होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.